आता वळूयात राजकीय बातमीकडे। रायगडमधल्या ध्वजारोहण मानापमानावरनं शिवसेनेमध्ये नाराजी असल्याचं चित्र पुन्हा एकदा पाहायला मिळतंय। मंत्री भरत गोगावले आज होणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याची शक्यता आहे आणि 15 ऑगस्टला अदिती तटकरेंच्या हस्तेच ध्वजारोहण असल्यामुळे शिवसेनेत नाराजी असल्याची ही चर्चा आहे। काल राज्य सरकारने काढलेल्या परिपत्रकामध्ये अदिती तटकरे यांना रायगड जिल्ह्याच्या ध्वजारोहण सोहळ्याची संधी दिली आहे, त्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। तर नाशिकमध्येही दादा भुसेंना डावलून गिरीश महाजनांना ध्वजारोहण करण्याची संधी मिळाली आहे, त्यामुळे शिवसेनेच्या भरत गोगावले आणि दादा भुसेंच्या पदरी पुन्हा एकदा निराशा पडली आहे। दरम्यान आता जाहीर झालेली यादी ही पालकमंत्री पदाची नाही अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे। तर भरत गोगावले पालकमंत्री व्हावेत यासाठी आग्रही असल्याचंही त्यांनी म्हटलंय। आज जी यादी प्रसिद्ध झाली ही पालकमंत्र्यांची यादी प्रसिद्ध झालेली आहे। तर ध्वजारोहण प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोण कोण कुठे करणार आहे याची यादी प्रसिद्ध झालेली आहे आणि मागची देखील यादी हीच होती। तर गिरीश महाजन हे नाशिकमध्ये ध्वजारोहण करणार आहेत आणि या संदर्भात दादा भुसेंना विचारलं असता आपण नाराज नसल्याचं त्यांनी सांगितलंय। तुमचा जो मूळ विषय आहे हे सर्वस्वी अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचे आहे। त्यांनी जो निर्णय केला त्याचं पालन करणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी